Now, this is the second lecture of the standard first to fourth English speaking course. The Academy launched a new course, free English speaking. So, all of you, I know that all of you attend this class. आता आपण काय करूया, आपला हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा आपल्यासाठी चालू झालेला आहे. आजचा आपला दुसरा दिवस आहे याच्यामध्ये. तर आज आपण काल काय बघितलं होतं त्याचं रिवाइज करून घेऊया. Yesterday what we will be teach the alphabets in English. How many alphabets in English we teach? Okay. आता आपल्याला काय करायचं, त्या अल्फाबेट्स पासून आपण काय बघितली होती, 14 खडी सुद्धा बघितली होती. म्हणजे प्रत्येक लेटर्सला कोणते वर्ड्स आपण यूज करतो बघितले होते. आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये, त्या वर्ड्स पासून आपल्याला छोटे छोटे शब्द कसे तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल साठी मी इथं काय दिलेलं आहे, काही शब्द मराठीमध्ये आणि त्याचे इंग्लिशमध्ये मी काय केलेलं आहे, ते येणारे शब्द सुद्धा लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला काल सांगितले होते की कला के ए, काला के डबल ए किंवा के ए, कला पहिली वेलांटी के आय, कला दुसरी वेलांटी के डबल ए. अशा पद्धतीने मी काल काय केलं होतं, तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर आता आपण काय करायचं आहे, त्याच 14 खडी पासून आपल्याला काय करायचंय, कसे शब्द तयार करतात, कसं आपण एखादे इंग्लिश वर्ड्स मराठीमध्ये करू शकतो हे आपण बघायचं. आता मेन पार्ट इज दॅट, आता काय असतं, जे नाऊन असतात, नाम असतात, ते जसेच्या तसे स्पेलिंग त्याचे काय येतात, आपल्याला इथं लिहावे लागतात. बिकॉज देअर इज नो मिनिंग. आता जर माझं नाव असेल तर त्या माझ्या नावाचे मिनिंग काय येतं, इंग्लिशमध्ये कोणतेही स्पेलिंग वेगळं येतं. म्हणजे जे नाव असतं ते जसेच्या तसे मराठीमध्ये जसं आपण लिहितो तसेच त्याचा इंग्लिशमध्ये ट्रान्सफर आपण करत असतो. त्याचे उच्चार हा सहसा बदलत नसतो. उदाहरण मध्ये आता गंगा, तर गंगा, गंगा गवर अनुस्वार येतो, मग गंगा लिहिताना आपण कसं करतो, गंगा. तर ह्याचा आपण काय करतो, डायरेक्ट स्पेलिंग कसं लिहायचं, गंगचं काय येतं, GA गंग, गा, GA गा झालं. हे आपल्याला जर गवर अनुसार गमचं जर इंग्लिश मध्ये आपल्याला तो वर्ड माहिती असेल लेटर, तर आपल्याला ते काय करता येतं, लगेच लिहिता येतं. गाचं काय, GA गा. म्हणजे मला एक्झॅक्ट इथे काय एक्सप्लेन करायचं आहे की जे नावं असतात, नद्यांची नाव असतात, रिव्हर्स नेम, पर्सन्स नेम, ओके, एनी ऑल टाइप्स ऑफ नेम, त्याच्यामध्ये काहीही स्पेलिंग मध्ये काय होत नाही, चेंज होत नाही. मात्र काही शब्दांना मिनिंग असतात. उदाहरणार्थ चांगला, यू आर अ गुड बॉय. गुड म्हणजे काय, गुड मीन्स चांगला. म्हणजे गुडला डायरेक्ट आपण GOOD गुड लिहितो, पण ह्याला मिनिंग काय आहे, GOOD. पण ह्याचा मराठीमध्ये मिनिंग काय आहे, चांगला, असा मिनिंग आहे. आलं लक्षात त्यांच्या. आता ह्या गंगाचा मराठीमध्ये आणि काय वेगळा होतो का, नाही होत. म्हणजे ह्याचा उच्चार जो आहे, प्रोनाउन्सिएशन इज द सेम अँड स्पेलिंग ऑल्सो इज द सेम, बट हिअर प्रोनाउन्सिएशन गुड इन मराठी चांगलं. असे सुद्धा काही शब्द असतात त्याच्यामध्ये जे नाउन्स असतात ते सगळे नाउन्स काय होतात, त्याचे सेम काय होतात, स्पेलिंग येतात. ओके. आता ह्याच्यानंतर बघा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय करायचंय, दिस इज द आपलं हे सेकंड लेक्चर आहे, 1ली ते 4थीच्या मुलांच्यासाठी स्पीकिंग इंग्लिश कोर्स ध्येय अकॅडमी संचलित. आजचं जे आपलं दुसरे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, जे 14 खडी तुम्हाला काल होमवर्क काय दिला होता की तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत काय करायचंय, कोणते शब्द बोलायचे होते ते तुम्हाला मी काय सांगितलं होतं. त्याच्यामध्ये बघा, काल मी काय सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग पासून आपण चालू करायचे. तर तुम्ही तुमच्या वडिलांना गुड मॉर्निंग म्हटला तर तुमच्या वडिलांनी, मम्मीनं तुम्हाला काय म्हणायचं असतं, व्हेरी गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर गुड आफ्टरनून. मग काय सांगितलं होतं की आय वॉन्ट पेन किंवा आय वॉन्ट डिनर. ओके, आय वॉन्ट लंच. लंच म्हणजे दुपारचे जेवण. ओके, मग हे जे आपण जे वर्ड्स तुम्हाला वापरायला सांगितले होते ते डे पहिला होता. आता तुम्ही काय करायचंय, ते सगळे तुम्ही आणि तुम्ही रिपीट केला असणार, होमवर्क केला असेलच. आणि त्याच्यामध्ये अजून एक जो होमवर्क केला होता की ए चे जेवढे नवीन शब्द असतील, आता तुम्ही जर पहिलीला असाल तर पहिलीच्या बुक मधले ए चे जेवढे नवीन शब्द असतील ते तुम्हाला लिहायचे होते. आता नवीन शब्दामध्ये ऍपल, अँड, एरोप्लेन हे येत नाहीत का, तर आपल्याला आपण प्ले ग्रुप पासून हे शिकलेलंच असतो, ऍपल, अँड, एरोप्लेन हे शिकलेलं असतं.
पण पहिलीला तुम्हाला एचा कोणता नवीन शब्द येणार होता? एक्स. एक्स मीन्स पुरण. असे वेगवेगळे शब्द जे आहेत ते पहिलीच्या आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, दुसरीच्या मुलांसाठी दुसरीच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, तिसरीच्या मुलांसाठी तिसरीच्या बुक मध्ये आहेत, चौथीच्या मुलांसाठी चौथीचं बुक तुम्ही रेफर करायचं. आणि त्यातील शब्द जे नवीन असतील ते तुम्ही ए चे शब्द, बी चे असतील, सी चे असतील ते तुम्हाला लिहून काढायचे होते. आता ज्या मुलांना अजून अल्फाबेट्स येत नाहीत त्यांनी अल्फाबेट्स आणि ही 14 कडची प्रॅक्टिस करायला हवी. आता तुम्हाला काय सांगितलं होतं की स्मॉल लेटर वर्ड्स हाऊ टू प्रिपेअर. आता एखादा शब्द जर मी दिला तर तुम्ही ती 14 कडीची तयार केली होती अल्फाबेट्सची, त्याच्यापासून कसा शब्द तयार करायचा. आता काही वर्ड्स मी इथे घेतलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, आता मला एक शब्द तयार करायचा आहे की कोमल. आता एक नाव आहे मुलगीचं कोमल. आता काय करायचं आहे, जर तुम्हाला लिहिलं टीचर सांगतात की कोमल या शब्दाचं स्पेलिंग तयार करून मला दाखवा, तेव्हा जर तुम्हाला 14 कडे येत असेल, को ला काय, क ला काय, के, को ला काय, के ओ, पहिला अक्षर कॅपिटल मध्ये येणार ह्याच्या. ओके, आफ्टर दॅट म आहे, म ला आपण काय म्हणतो, एम ए, म, म ला काय वापरतो, एम ए. आणि ल ला एक्झॅक्ट आपण यल हा असं वापरतो, ल ला काय वापरतो, यल वापरतो. मग कोमल येत आहे बघा, को एम ए म, आणि ल आहे का बघा इथं, ल मीडियम स्मॉल लेटर. मग हे तयार झाले की नाही शब्द. जर तुम्हाला अशामध्ये जर ही 14 कडे येत असेल तर तुम्ही काय करू शकता, अगदी इझी प्रकारे काय करू शकता, या अशा प्रकारे नावं तयार करू शकता. आता तुम्हाला जर दुसरा एखादा शब्द दिला, शीप, शीप हा शब्द तयार करायला दिला, शीप, तर शी ला काय येतं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दुसरी वेलांटी आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचं होतं, श च काय येतं, यस एच. श च काय येतं, यस एच. आता दुसरी वेलांटी आहे म्हणजे डबल ई. दुसरी वेलांटी आहे म्हणजे काय, डबल ई, शी झालं. नंतर प च काय येणार, पी, प च पी. बघा स्पेलिंग पाठ करायला तर लागतं का, लगेच आपल्याला तयार झालं शी. म्हणजे छोट्या छोट्या वर्ड्स पासून कसे स्पेलिंग आपण त्याचे तयार करायचे हे तुमच्या लक्षात. त्याच्यानंतर अजून कोणतं तरी तयार करूया. आता टीई आणि टेन हा शब्द तुम्हाला माहित आहे. टेन या शब्दाचं स्पेलिंग लिहा. जर आपला टीचर आपल्याला म्हटलं तर आपण लिहून घ्यायचं टेन. मग टेला काय येतं, टीई. आणि एन ला न, एन, न ला एन वापर, टेन. बघा कसे स्पेलिंग करायला ते आहे का बघा. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला टी, ट, टे, टीई आणि न, इथं स्पेलिंग बघा काय झालं, टीईएन. टेन मीन्स 10. टेन मीन्स 10. अशा प्रकारे काय झालेलं आहे, इथं आपल्याला असे स्पेलिंग तयार करता आले पाहिजे. त्याच्यानंतर अजून कुठलं आपल्याला करता येईल. आता अँड हा शब्द असेल, अँड, अँड हा शब्द जर असेल, अँड, आता अनुस्वार आहे, अनुस्वार असला तर न चा उच्चार होतो. न च्या उच्चारासाठी इंग्लिश मध्ये प्रोनाउन्सिएशन एन असं होतं, एन ए एन टी. ट ला काय वापरतो आपण, टी. ट ला काय वापरतो आपण, टी. ओके, हॅव यू अंडरस्टँड हाऊ टू मेक द वर्ड्स इन इंग्लिश. जे आपल्याला ते दिलेले शब्द असतात ते इंग्लिश मध्ये कसे तयार करायचे ते आपल्याला समजलं का. म्हणजे हे तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही सुद्धा काय करायचे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्ही तयार करायचे आहेत. आता एखादा शब्द मी सांगितला मीठ. आता इथे मीठ म्हणजे कोणता, हे झालं मीठ. आता मीठ म्हणजे काय, भेटणे. आता याच्यामध्ये मी दुसरी वेलांटी आहे, एम डबल ई, मी. आणि टी च प्रोनाउन्सिएशन टी करतो, त्याचं प्रोनाउन्सिएशन टी असे करतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, मीठ हा शब्द तयार झाला की नाही. तर अशा प्रकारे आपण काय करायचंय, जर तुम्हाला ही 14 जर व्यवस्थित जर लर्न असेल तर तुम्हाला कोणतेही स्पेलिंग तयार करायला अवघड जात नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता टेबल हा शब्द जर दिला, टेबल, टेबल, खर तर हा फर्स्ट टू फोर्थ साठी आहे. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे शब्द दिले आहेत, तुम्ही याच्यापासून वेगवेगळे पण शब्द
तुम्हाला जे डिफिकल्ट जातात ते काय करू शकता, तयार प्रिपेअर करू शकता, तयार करू शकता स्पेलिंग. चौथीच्या मुलांसाठी जरा अवघड तुम्ही घेऊ शकता तुमचं बुक रेफर करून. आता टेबलचं काय येतं, टेचं काय येतं, टीई टे. ब ला तुम्हाला माहिती आहे बी, बी ए ब, आणि ल च य. बघा टेबलचं स्पेलिंग कसं तयार, टी ए बी एल. मग इंग्लिश मध्ये कोणतीही अशी गोष्ट आहे की ती अवघड नाही, ते आपल्याला फक्त समजलं एकदा की आपण त्याचं मिनिंग कसं तयार करतो, प्रोनाउन्सिएशन कसं करायला पाहिजे, किंवा एखादं स्पेलिंग कसं तयार करायला पाहिजे, एकदा जर आपल्याला समजलं तर आपण इझी प्रकारे काय करू शकतो, तयार करू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता त्याच्यानंतर अजून पण कोणतं तयार कर तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ते स्वतः तयार करू शकता. ओके, आता मी एक शब्द आहे मी. आता मी हा शक्यतो आपण मराठीत वाटतो की मी मी गावाला जात आहे, तसं इंग्लिश मध्ये मी ला एम ई वापरतो, एम ई मी. म्हणजे याच्यामध्ये कोणताही स्पेलिंग मध्ये बदल होत नाही. जर तुम्हाला फक्त याच्यामध्ये अजून पुन्हा सांगते की तुम्हाला फक्त इंग्रजीची आणि मराठीची 14 खडी ही काय पाहिजे, पाठ पाहिजे. काल सांगितलं होतं की क ची 12 खडी 14 खडी असेल ती पूर्ण लिहून काढा 5 वेळा. आता आज तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये ख ची 14 खडी आहे ती लिहून काढायची. ख खा, खी खी, खो खो, अशा प्रकारे. के एच, ख जर असेल तर के एच, खा जर असेल तर के एच, किंवा के एच चे खा खी, पहिली वेलांटी असेल तर के एच आय, दुसरी वेलांटी असेल तर के एच डबल ई. अगदी सोपं आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीही इंग्रजीमध्ये शब्द तयार करायला अवघड. आता स्पेलिंग जर तुम्हाला पाठ करायची म्हटले तर अशा प्रकारे जर तुम्हाला शब्द तयार करता आले तर स्पेलिंग पाठ करायला सुद्धा तुम्हाला अजिबात डिफिकल्ट जाणार नाही, अवघड जाणार. आलं लक्षात. मग आता तुम्ही काय करायचं, आजपासून असे वेगवेगळे जेवढे शब्द घेता येईल तेवढ्या शब्दाचं तुम्ही काय करायचं, स्पेलिंग तयार करायचं आहे. आणि तुमच्या नावाचं करू शकता तर शीतल. जर एखाद्या मुलगीचं जर शीतल नाव असेल कसं तयार करणार सांगा बघू. शला दुसरी वेलांटी आहे शी, मग शला काय वापरतो आपण, यस एच. मग वेलांटी आहे म्हणून यस एच डबल ई शी. तला काय वापरतो, टी ए, तला टी ए, आणि ल ला एल, शीतल. बघा किती छान स्पेलिंग तयार झालं. पाठ करायला लागलं का, तयार करता आलंच ना तुम्हाला. मग असं पटकन आपल्याला काय करता आलं पाहिजे, हे स्पेलिंग नाव बघितलं त्याचं स्पेलिंग मला येते, हे तुम्हाला काय पाहिजे, कळायला पाहिजे, आणि तुम्ही करू शकताय. म्हणून आम्ही दे अकॅडमी कडून आपण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे इंग्लिश कोर्स मी तुम्हाला काय करताय, हे तुम्हाला प्रत्येक वेळेला सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल. इंग्लिश स्पीकिंग म्हणजे फक्त ग्रामर मध्ये मी गेलेले नाहीये, तर वेगळ्या पद्धतीने इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स कसा तुमच्या लक्षात येतो, कसं तुम्हाला ग्रास्प होतो, त्याप्रमाणे अगदी इझी मध्ये हे शिकवलंय. इझी मध्ये अवघड इंग्लिश तुम्ही कसं शिकू शकता सोप्या पद्धतीने, हे तुम्हाला या कोर्स मधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता समजलं तुम्हाला स्पेलिंग कसं तयार करायचं. एकदा जर तुम्हाला अशा प्रकारचे स्पेलिंग तयार करण्यात आले तर तुम्हाला वाक्य तयार करायला कोणतंही म्हणजे अवघड जात नाही. आलं लक्षात. तर बघा आता नेक्स्ट हे लक्षात आलं असेल तुमच्या कशा प्रकारे शब्द तयार करायची, त्याच्यामध्ये 14 खडी महत्वाची आहे. आलं लक्षात. ओके, नाउ आय विल टर्न टू नेक्स्ट. आता नेक्स्ट मध्ये आपण काय बघणार आहोत, त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येणार जे असतं ते तुम्हाला असते ते नंबर्स असतात. नंबर्स अल्फाबेट्स तर तुम्हाला येतातच, प्लस इंग्लिश मधले नंबर्स येणं फार गरजेचं आहे. नंबर्स म्हणजे काय म्हणतो आपण, अंक. नंबर्स जर तुम्हाला 1 to 10 चं स्पेलिंग जर परफेक्ट येत असेल तर तुम्हाला 100 पर्यंतच्या स्पेलिंग मध्ये जास्त तुम्हाला कोणतेही शब्द लर्न करावे लागतील. 100 पर्यंतच्या स्पेलिंग मध्ये काहीही तुम्हाला असं की बाबा मला हे अवघड जाते, काही लर्न करायला लागत नाही. आता पहिला शब्द आहे वन.
Now I am writing in Marathi. After that, I will tell you in English. One. आता वनचं काय ओ आहे. चा आता इथं काय झालेलं थोडा इथं ब दिलेला आहे पण ह्याचा लिहिताना आपण काय करायचंय ओ मध्ये लिहायचंय. नचं काय तर लिहा ई. 1 2 TWO2 3 आता 3 लिहिलेलं आहे 3 चं काय येतं TH आर आता 3 तर त्याचा पॉइंट दिल्यानंतर आरचा उच्चार झालेला आहे म्हणून आर लिहिलेला आहे आणि दुसऱ्या वेलांटीची डबल 3 आता थ्रीचं स्पेलिंग बऱ्याच मुलांना पाठ होते तुम्ही काय करायचंय त्याचे 2 पार्ट करायचे आहेत TH हा एक पार्ट करायचा आहे आणि डबल ई हा एक छोटा पार्ट करायचा आहे आलं लक्षात म्हणजे THR डबल ई THR डबल ई 3 आलं का लक्षात तुमच्या म्हणजे हे जर तुम्हाला परफेक्ट जर पाठ झालं तर तुम्हाला इथून पुढं जे 33 43 ह्याच्यामध्ये काहीही तुम्हाला अवघड जाते स्पेलिंग मध्ये पूर्ण तुम्हाला न्यूमरिकल्स नंबर जे असतात ते पाठ लक्षात आता 4 चं कसं बघा फोरचं FOU असं घ्यायचं आहे तर FOU फोरचं FO आणि यू कारण फोर असं उच्चार फोर असं उच्चार होतो आणि आर 4 FOUR 4 5 FIB 5 म्हटल्यानंतर ह्याचा उच्चार असा येतो 5 6 आता 6 मध्ये ह्याची जी वेलांटी आहे सची ती पहिली आहे 6 मध्ये म्हणून पहिल्या वेलांटीला आपण काय करतो SI लिहितो आणि स आणि स हे जोड शब्द आहे त्याच्यामुळे SI 6 आता हे जर तुम्हाला पाठ झालं 6 तर 16 चं स्पेलिंग पाठ आहे 66 चं स्पेलिंग पाठ होतं म्हणून ही परफेक्ट 10 पर्यंत हे स्पेलिंग तुम्हाला आले पाहिजेत आता 7 बघा 7 लिहिताना काय काय लिहिलेलं आहे मी स वर एक मात्रा से म्हणून SE से व VE व चा उच्चार आहे म्हणून व आहे काही तर व चा उच्चार आहे म्हणून VE N 7 N च न आलं लक्षात ए ए ए चा उच्चार होतो ई आता इथं 8 GHT 8 म्हणजे 8 आता याच्यामध्ये सुद्धा 8 चं 7 चं आणि टी चं स्पेलिंग बरीच मुलं चुकतात फक्त तुम्ही काय करा SEVEN 2 पार्ट मध्ये त्याचे काय करा डिवाइड करा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता ते शब्द पाठ करू शकता त्याच्यानंतर 8 EI त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात ते मी त्याचे 2 पाठ करू शकता EI GST 8 बघा EI घ्या GST असा शब्द घ्या त्याच्यानंतर 9 9 असा उच्चार होतो ना त्यामुळे NI आणि 10 चं मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 चं काय होतं आपल्याला TE ते आणि NE न 10 तर आज आपण काय बघितलं छोटे शब्द कसे तयार करायचे विथ स्पेलिंग आणि त्याच्यामध्ये नंबर्स कारण की नंबर्स हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे मॅथ्सला सुद्धा इंग्लिश मध्ये सुद्धा 1 to 10 चे स्पेलिंग जर तुम्हाला पाठ झाले तर तुम्हाला इथून पुढचे जे नंबर्स आहेत ते जास्त त्याला ट्रेस द्यावा लागत नाही पाठांतरासाठी लक्षात तर ज्या मुलांना पहिली दुसरीच्या ज्या ज्या मुलांना 1 to 10 स्पेलिंग पाठ नसतील त्यांनी काय करायचं आहे होमवर्क त्याच्यामध्ये 10 वेळा काय करायचं आहे प्रत्येक ONE1 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 असं नोटबुक मध्ये कंटिन्यू लिहायचं आहे ON पण लिहिताना बरीच मुलं ओ ओ ओ NNN EE असं लिहायचं नाहीये कोणतेही स्पेलिंग लिहिताना आपल्याला शॉर्ट मध्ये काय वापरायचं नाही जसा रूल असेल इंग्लिश मध्ये तसा आपल्याला वापरायचा आहे शॉर्ट जर तुम्ही करायला गेला तर मिक्सअप होत सगळं
पण स्पेलिंग लिहिताना विथ प्रोनाउन्सिएशन यू हॅव टू रीड. साऊंड करायचं तेव्हा बोलायचं ONE1. मग इथं 1 करायचा, हवं तर तुम्ही 1 लिहू शकता. त्याच्यानंतर TWO2 असंच लिहायचंय. आणि तुम्हाला मी सांगितलं की एक शब्द जो आहे 1, ONE1 1, ONE1 1, ONE1 हे 10 वेळा असं म्हणतच लिहून काढायचंय. कुणी ओ ओ ओ ओ एन 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 असं लिहून काढायचं नाहीये. आलं का लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर अशा प्रकारे 10 पर्यंत 10 टाइम्स ज्या मुलांना स्पेलिंग पाठ नाहीये त्यांनी 10 पर्यंत 10 टाइम्स तुम्ही स्पेलिंग लिहायचे आहे. आलं का लक्षात? तर आता आपण हे काय बघितले, नंबर्स बघितले. मग एकदा का तुम्हाला 10 पर्यंत स्पेलिंग आले तर पुढचे इझिली येतात. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी घेणार आहे ऑर्डिनल नंबर्स. आता ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक संख्या. ऑर्डिनल हा जरासा वेगळा आहे. ऑर्डिनल थर्ड आणि फोर्थच्या मुलांना हे माहिती पाहिजे. ऑर्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर्स म्हणजे आता हे जे क्रमवाचक आहेत, क्रमवाचक संख्या. बघा, क्रमवाचक संख्या आहेत त्याच्यामध्ये ऑर्डिनल नंबर्स असते आपण म्हणतो क्रमवाचक संख्या. ओके. आता क्रमवाचक संख्यांमध्ये बघा कसे येतात, क्रमाने वाचता येणारे क्रमवाचक. बघा, क्रमाने वाचता येणारे क्रमवाचक त्याला म्हणायचं ऑर्डिनल. ऑर्डर म्हणून तिथली ऑर्डर, ऑर्डर आपण उभे केले पाहिजे, पाळले पाहिजे, ऑर्डर. त्याच्यामध्ये क्रमाने म्हणजे काय, तुझा रँक फर्स्ट आला, तुझा रँक सेकंड आला, किंवा तू थर्ड नंबरला उभा राहा, फोर्थ नंबरला उभा राहा, असं म्हणतो का आपण? 1 ला उभा राहा, 1 ला उभा राहा, 2 ला उभा राहा, 3 ला उभा राहा, नाही म्हणत. आपण ज्यावेळी लाईन करतो प्रेयरच्या वेळेला त्यावेळी टीचर्स कसं म्हणतात आपल्याला, मॅडम कसं म्हणतात, फर्स्टला तू उभा राहा रे, सेकंडला तू, म्हणजे पहिला तू उभा राहा, दुसरा तू उभा राहा, तिसरा. उच्चार करताना तिसरा, पहिला, चौथा असं करतो. त्यालाच आपण मराठीमध्ये क्रमवाचक म्हणतो आणि इंग्लिश मध्ये त्याचा उच्चार कसा होतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं होतं. लक्षात? आता फर्स्ट लिहिताना एकच्या डोक्यावर फर्स्ट एस टी असं करतो. फर्स्ट FIRST फर्स्ट. आता हे 5च ऑर्डिनल नंबर्स आपण सेकंड, SECOND सेकंड. हे लिहिताना आपण काय करायचं, शेवटचे 2 अक्षर त्या नंबरच्या डोक्यावर लिहिलेले आहेत. बघा, फर्स्ट त्याला म्हणायचं क्रमवाचक, म्हणजे क्रमाने लिहिताना. आपल्याला रँकिंग सुद्धा काय करतात, ऑर्डिनल नंबरनच काढतात. फर्स्ट कोण आला, सेकंड कोण आला, थर्ड कोण आला, फोर्थ कोण आला, फिफ्थ कोण आला. पण म्हणतो बघा, डिस्ट्रिक्ट मध्ये माझा फर्स्ट रँक आला, माझा सेकंड आला, जिल्ह्यात पहिला आला, जिल्ह्यात दुसरा आला, असं म्हणतो का? जिल्ह्यात 1 आला, जिल्ह्यात 2 आला, असं म्हणतो का? नाही, ते ओनली नंबर्स. आणि हिअर आय एम रायटिंग दॅट इज ऑर्डिनल नंबर्स, म्हणजे क्रमाने काय करतो ह्याचा आपण वापर करतो. आता थर्ड, या नंबरचा थर्ड, THIRD थर्ड. ओके. आता फोर्थ, फोर लिहायचं, फोरच्या हेडवर आपण TH लिहायचं आणि FOURTH फोर्थ. ओके. फिफ्थ, FIFTH फिफ्थ. हे शेवटचे जे आहेत TH ते आपण काय करायचे असतात, त्या नंबर्सच्या डोक्यावर लिहायचे असतात. फिफ्थ रँक, फोर्थ रँक, सिक्स्थ. स्पेलिंग आहे ते TH सिक्स्थ. सेवेंथ, डोक्यावर TH, SEVENTH सेवेंथ. एट्थ, ERGHTH एट्थ. याचा उच्चार सुद्धा करताना नाईन्थ. आता बघ, NINETH, NINETH नाईन्थ. आणि 10th लिहिताना
TENPH. बघा ह्या सगळ्या ऑर्डिनल नंबर्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. सगळे देण्याचा का सगळे दिलेले आहेत कारण तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स समजला पाहिजे. आता फर्स्ट हा ऑर्डिनल नंबर आहे, त्याच्या डोक्यावर फर्स्ट लिहिलेला आहे. ज्यावेळी आपण रँक काढत असतो, रँकिंग काढत असतो किंवा लाईन मध्ये भरत असतो त्यावेळी ऑर्डिनल नंबरचा काय केला जातो, वापर केला जातो क्रमवाचक. आणि क्रमाने वाचता येणाऱ्या संख्या क्रमवाचक संख्या असतात. दॅट इज ऑर्डिनल नंबर इन इंग्लिश. ओके. आता ऑर्डिनल स्पेलिंग पाठ करताना ORDINAL you have to part in 3 steps. 3 स्टेप्स मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, पार्ट करायचे आणि यू हॅव टू लर्न दिस स्पेलिंग. ओके. देन नेक्स्ट हियर्स फर्स्ट ST, सेकंड ND, थर्ड RD. After that 4 to 10 there are only TH. आता FOUR TH 4 अरे आहे तसे स्पेलिंग आहे, फक्त त्याच्या लास्टला काय TH आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पाठ करायला काही अवघड नाही. फिफ्थला फक्त FIF PH एवढंच आहे, याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. फर्स्ट सेकंड थर्ड हे आपल्याला काय आहे, आपले आहे न्यूमरिकल नंबर्स. ओके स्टुडंट्स, आजचा टॉपिक आपला काय होता, सेकंड डे इंग्लिश अकॅडमी संचलित फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा असला पहिली ते चौथीचा आजचा हे होतं, जे दुसरं लेक्चर होतं. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो, हाऊ टू मेक न्यू वर्ड्स with the help of these spellings, and after that 1 to 10 spellings and ordinal numbers. ऑर्डिनल नंबर्स कशा प्रकारे असतात याच्यामध्ये आपण काय करायचं असतं, तयार करायचं असतं. समजलं सगळं, आउट ऑफ यू अंडरस्टँड, समजलं का सगळ्यांना? तर आजचं आपलं लेक्चर हे आहे पहिली ते चौथीचं, इथंच थांबूया. ओके स्टुडंट्स, बाय, टेक केअर.